हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. माणसांची गर्दी भरपूर दिसते, पण गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय. ही शोकांतिका आहे. म्हणजे माणसातलं माणूस पण हरवलं. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, वस्तुस्थिती आहे माझ्या जीवनामध्ये घडलेली. मला भैयासाहेबांकडे नागपूरला कीर्तनाला जायचं होतं, विदर्भामध्ये. म्हणून आमच्या त्या कुर्डवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवरती एके दिवशी मी सकाळी 10 वाजता रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलो होतो. वेळ सकाळची 10 वाजेची. भूक लागल्यासारखं वाटत होतं. पुढे मोठी रांग लागलेली, मागं मोठी गर्दी जमा झालेली. तेवढ्यात एका म्हाताऱ्या बाबांचा आवाज माझ्या कानावरती आला, शेंगा घेता का शेंगा, भुईमुगाच्या गरम गरम शेंगा. मी त्यांना हाक मारली, 10 रुपये दिले, शेंगा विकत घेतल्या. आता शेंगा खात असताना शेंगदाणे तोंडात टाकायचो, टरफल हातात साठवायचो. बघता बघता शेंगा संपल्या, शेंगदाणे संपले, हातात फक्त टरफल उरली. आता टरफल टाकायची कुठं? आपण स्वच्छ भारत अभियान मशीन राबवतोय ना, बरोबर आहे की नाही. डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड लागलेला, उजवीकडे पाहिलं स्वच्छता राखाचा बोर्ड लागलेला. या विवंचनेमध्ये मी गजू पाटील काय केलं, माझ्या पाठीमागच्या लाईन मधल्या माणसाला विचारलं, म्हणलं का काका, म्हणलं मी हिटर फुलं टाकू कुठं? ते मला काय विचारता महाराज, टाका की पुढच्या खिशात. मी म्हणलं त्याला कळलं तर? मला त्याला कशाचं कळतंय, मागच्या अर्ध्या तासापासून मी केळाची साल तुमच्या खिशात टाकतोय. म्हणला तुम्हाला तरी कुठं कळलं? ध्यानात येते का बघा, विनोदाचा भाग सोडून द्या. आपली टरफल दुसऱ्याच्या खिशात, दुसऱ्याची साला आपल्या खिशात, असा सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास चालू आहे. म्हणजे माणूस माणसाला केरापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाहीये. ही शोकांतिका आहे. म्हणजे माणसातलं माणूस पण जाग व्हावं म्हणून कथा कीर्तन असतात. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आपलं काय हरवलं तर ते शोधण्यासाठी कीर्तन आहेत राजांनो. म्हणजे आपण ते केलं पाहिजे. आपला धर्म, संस्कृती, परंपरा हे सगळं टिकलं पाहिजे. याच्यावरती आपली निष्ठा असली पाहिजे आणि ते निष्ठेने केले पाहिजे. सांगू तुम्हाला, याचा धरीन अभिमान, 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 याचा धरीन अभिमान. करीन पुणे जतन, 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 याचा धरीन अभिमान, 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 करीन आपुले जतन. आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा हे सगळं आपण जपलं पाहिजे. म्हणजे आपण इथं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करतोय, ते पाश्चात्य संस्कृतीचा बडगा आपल्यावरती फारसा अजून काही गेलेलं नाही आपला. म्हणजे ते आपण वाढदिवस साजरे करत असताना ते मेणबत्त्या विझवणं, ते हॅपी बर्थडे टू यू म्हणणं, हे अजिबात नाही. 2 मिनिटाचं चिंतन व्हावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एवढा मोठा तुमचा इथं अश्वारूढ पुतळा आहे, बरोबर आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मला वाटतं तुमच्यासारखा तर कोणत्या खेड्यात नसेल भाऊ, बरोबर आहे की नाही. मला जालन्याच्या नंतर तुमच्या इथंच दिसला वाटाने येत असताना. एवढ्या मोठ्या स्वाभिमानाची लोक आहेत तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती आपण पाऊल ठेवून जगणारी मंडळी आहोत. एक लक्षात ठेवा, आपण असं जगलं पाहिजे. तुम्हाला सांगेन मी, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पूर्व साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो छातीवर छापले, पोटावर छापले, पाठीवर छापले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी चंद्राची कोर कपाळाला लावली, वारकाचे वस्त्रे मुंडेपर्यंत दाड्या कोरल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण अनुयायी होऊ शकत नाहीत. ज्या परंपरेसाठी, ज्या संस्कृतीसाठी, ज्या धर्मासाठी त्यांना सबंध आयुष्य वेचलं, त्या धर्मासाठी, परंपरेसाठी आपण जगलं पाहिजे, बरोबर आहे की नाही.
त्या दिवशी आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणण्याच्या लायकीचे असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बरोबर आहे की नाही आपले वाढदिवस साजरे होत असताना त्यांच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे, अशी आपली संस्कृती असली पाहिजे. म्हणजे आदरणीय भैयासाहेबांचा वाढदिवस म्हणजे सगळ्यांसाठी आदर्श आहे. आपण आदर्श निर्माण केले पाहिजे. आपण पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत, बरोबर आहे की नाही. आमची माणसं पाठीमागची अशी होती तशी होती म्हणजे काही सांगण्यासारखं आपण जगलं पाहिजे का नाही. एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं मासाहेब जिजाऊंचं आजपर्यंत का नाव निघतं, तर एक लक्षात ठेवा, आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर मराठ्याच्या कुळामध्ये अनेक मातब्बर राजे जन्माला येऊन गेलेले होते, अनेक महाराण्या जन्माला आल्या होत्या, पण त्यांचं नाव कोण घेतं का, नाही घेत. का घेत नाही, तर ती लोक स्वतःसाठी जगली आणि ही लोक समाजासाठी जगली. जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजो, घालू लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजो, घालू लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करीन धर्यास, होईन उदास सर्व भावे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षामा घरी कामारी दास, होय सांगू ऐसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. दुर्बळाची देवा, काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझेवर निगुण नाम, ऐसे दे प्रेम काही काळा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावल सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख. आता वंदुराग भूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया नमन माझे दंडवत, ऐशे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे, शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वे.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्छ यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंदे विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबर आहे यांचा उत्कृष्ट असा 5 चरणांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबर यांना त्या गोष्टीचा लाभ झाला आणि त्या लाभामध्ये जे जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरण पटलावरती आनंदाचे तरंग निर्माण झाले त्या आनंद लहरीमध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे पारमार्थिक क्षेमा करिता प्रतिज्ञा प्रार्थना करतायत असा प्रतिज्ञात्मक अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अकारण कारण करून आवरून आले भक्तवत्सल जगदादा रुक्मिणी प्राणा संजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबर आहे अनंत कृपा विभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवरी हरिभक्ती परायण सोनुने गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही परमार्थाची वाटचाल मार्गक्रमण करत असलेले सर्व भाविक सज्जन कुंभार झरीकर आणि संकष्ट चतुर्थी मंडळ यांच्या आयोजनाद्वारा आपल्या गावचे सुपुत्र माननीय श्री राजेश भैया चव्हाण पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही सेवा आपल्या गावचे सर्व परमार्थाचे स्नेही माझ्यावरती अगदी बंधुवत पुत्रवत प्रेम करणारी सर्व वारकरी मंडळी यांच्याकडून आलेल्या आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण जास्त आग्रह करणारे आमचे गजू पाटील असतील आणि सगळ्यात जास्त धडपड कोणाची होती आमच्या विलास भाऊची आहे की नाही म्हणजे या मंडळीने जास्त आग्रह केला आणि त्या आग्रहास्तव प्रेमास्तव तुम्हा सर्व श्रोते सज्जन माई बाप्पांच्या दर्शनाचा लाभ आज मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला याबद्दल मी माझं परमभाग्य समजतो. आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ऋषी तुल्य श्रोतृवर्ग मंडळी सर्व माता मावल्या तुम्ही सर्वांना समोर बसून कीर्तन ऐकावं. परिसराचं पंचकृषीचं वैभव असणारी ही वारकरी परंपरा आणि या वारकरी परंपरेवरती नितांत प्रेम करणारे तुम्ही सर्व गायक गुणीजन विद्वत रत्न टाळकरी मंडळी सर्व संकष्ट चतुर्थी मंडळाचे सर्व सहकारी यामध्ये आमचे अनिल महाराज देवडे आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण किरण महाराज आहेत तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सर्वांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं. मृदंगाचे महामेरू हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज आणि माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण श्री समाधान महाराज या दोघा जणांना कीर्तनामध्ये मृदंग वाजवावा. तुम्ही सर्वांना समोर बसून ऐकावं आणि या सर्वांनी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे दास मी दुर्बळ वैष्णवांचा नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु दोंडो पंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका माननीय श्री राजहंसजी अर्थात राजेश भैया चव्हाण पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय श्री भैया साहेबांना उदंड आयुष्याच्या आणि विशेषतः उत्तम आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लक्ष देऊन कीर्तन आहे का म्हणजे आता दिवसच पावसाळ्याचे आहे की नाही त्याची काय चूक आहे विचारायची. मी म्हणजे आमच्याकडे तर सुरू झालाय म्हणजे आम्ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये येतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सून अगोदर येतो आणि नंतर तुमच्याकडे येतो. आमच्याकडे सुरू झालाय आता तो हा मान्सून पूर्व पाऊस आहे ना तो आता कीर्तन येईल नाही म्हणजे होईपर्यंत नाही आला म्हणजे बरं झालं आपलं आहे की नाही असं द्या. ऐका
अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ईश चिंतन व्हावं या दृष्टिकोनातून संबंध ग्रामवासियांनी आदरणीय भैयासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं. म्हणजे ईश चिंतन झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या अभिष्ट चिंतनाला काही अर्थ नसतो. आणि तुम्ही आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली परमार्थामध्ये वाटचाल करणारी मंडळी आहात, त्याबद्दल तुम्हाला या गोष्टी जास्त सांगायची काही गरज नाही. तुम्ही धर्मपरायण आहात, कर्तव्यपरायण आहात आणि धर्मनिष्ठ असल्यामुळे आपलं जीवन हे म्हणजे धर्माच्या कासेला पकडून कसं जगावं हे तुमच्याकडून शिकावं अशी तुम्ही मंडळी आहात. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका, म्हणजे आपण कथा कीर्तनांचं आयोजन करतोय, हे आदर्श निर्माण केले पाहिजे समाजामध्ये. समाजाला काही गोष्टी आपण देणे लागतो. समाजामध्ये एक लक्षात ठेवा, राजकारण करत असताना सेवा, सुविधा आणि सुशासन या बळावरती केंद्रित करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती राजसत्ता करते. आणि राजसत्तेला मार्गदर्शन काम करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती धर्मसत्ता करते. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबरायाच्या विचारांवरती छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगत होते. छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांसाठी नजराणा पाठवतात. तुकोबराय आदरयुक्त अंतकरणाने त्या नजराण्याला म्हणजे नकार देतात. एक लक्षात ठेवा, नकार देत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणजे धन जरी मृत्तिकेसारखं त्यांना समजलं असलं तरी धनाची मानवी जीवनामध्ये आवश्यकता असते. जगद्गुरु तुकोबराय इथं आपल्याला असं म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला म्हणायचंय ना, बरोबर आहे की नाही, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येणवित्त धन ते मज मृत्तिके समान. बरोबर आहे की नाही. आणि तुम्ही काय करा, लक्ष द्या ऐका फक्त कीर्तन थोडं. तुम्ही काय करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही स्वतःला काय म्हणून घेता याच्यावरती खूप मोठं अवलंबलेलं असते. तुम्ही स्वतःला कोणाचे म्हणून घेता हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही असं म्हणून घ्या, मनवा हरीचे दास, 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 मनवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज आस, तुका म्हणे मज आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज हे आस, तुका म्हणे मज आस, तुका म्हणे मज आस. तुमचे येरवित धन, तुमचे येरवित धन, तुमचे येरवित धन, तुमचे येरवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित तुम्ही स्वतःला असं म्हणतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त बरं का. म्हणजे बरं झालं वा कुत्री आली ती, नाही तर उद्याच्याला म्हणायला नको त्या कदम महाराज कीर्तनाला कोणी कुत्र नव्हतं, है ना. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही स्वतःला असं म्हणून घ्या, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. मला तुमच्याकडून जास्त अपेक्षा नाहीये. कोणाला म्हणताय? राजसत्तेला.
बरं का भैया साहेब, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले जगत छत्रपती शिवरायांना, मला जास्त अपेक्षा नाहीये तुमच्याकडून, धन नकोय, दौलत नकोय, तुम्ही फक्त काय म्हणून घ्या स्वतःला, मानवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आज आम्ही तेने सुखी, या ना आम्ही सुखी हो. बरोबर आहे की नाही? म्हणून सुखासाठी समाजाच्या प्रयत्न करत असताना बरोबर आहे की नाही, आपलं जीवन पारमार्थिक असावं. आणि त्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. ऐका, कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजाला असा संदेश देऊया. कसं राहतंय, बऱ्याच सध्याच्या काळामध्ये काय झालंय, आपली पोरं शिकली आणि शिकल्यामुळं ते पूर्वगामी विचारसरणी आत्मसात करत असताना पूर्ण नावं ठेवू लागले आपल्या धर्म परंपरेला, संस्कृतीला. म्हणतात ते सारखे सारखे कीर्तन करायचे, कथा कीर्तन करायचे, हे का बरं काय करायचं असतं? लक्ष देऊन कीर्तन आहे का फक्त 5 मिनिटं. मला तुम्हाला हे सांगायचंय, विश्वमाऊली ज्ञानोबा अंबादास महाराज एका ठिकाणी सांगतात बघा, हरपले आपण पे पावे, बरोबर आहे की नाही? पाहता संता ते घेऊन सावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. थोडं लक्ष द्या तुम्ही बसणारी मंडळी, एक 15-20 मिनिटं पाऊशी ना, आपलं थोडं चांगलं होईपर्यंत लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपली एखादी वस्तू जर हरवलेली असली, मंडपामध्ये आपली वस्तू हरवलेली वस्तू शोधण्यासाठी माणसानं सांगून सापडेल का शोधल्यावर सापडेल? बरं जाऊ, तुम्हाला हुडकीनं कळतंय ना, हुडकायचं म्हणजे तुम्हाला असल गावरान भाषेमध्ये सांगतो मी, हुडकायचा शब्द आहे ना तुमच्याकडे. माणसानं आपली हरवलेली वस्तू हुडकावी का सांगावी लोकांना, म्हणजे सापडेल? सांगा बरं तुम्हाला. तुम्ही कीर्तन ऐकता का नाही? बरं काय करावं माणसानं? सांगून सापडेल का? मग काय करावं लागेल? तिला हुडकावे लागेल. बरं आता अजून एक प्रश्न आहे माझा, आपली हरवलेली वस्तू शोधण्यासाठी माणसांना ती लोकांकडून ऐकल्याच्या नंतर सापडेल का शोधल्याच्या नंतर, ते हुडकल्याच्या नंतर सापडेल? याचंही उत्तर तेच आहे, हुडकल्याच्या नंतर सापडेल. पण माऊली काय म्हणतात इथं, म्हणून हरपले आपण पे पावे, आपलं हरवलंय ना ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय ना, मग काय करा, म्हणून वानावे म्हणजे सांगावे, ऐकावे तेची सदा, सारखं तेच सांगा आणि सारखं तेच ऐका. कीर्तन सारखी सारखी तेच असतात आणि तेच ऐकायचे असतात. का? आता सध्याच्या काळामध्ये काय हरवलंय आपलं, अशी स्थूल वस्तू नाही हरवलेली. काही स्थूल वस्तू जर हरवली असती तर ती आपण हुडकल्याच्या नंतर आपली सापडली असते. पण इथं वानावे ऐकावे त्याची सदा लक्ष देऊन ऐका. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.